नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय बाळूमामा। तर आता ह्या विहिरीपाशी आपण आलेलो आहे बघा मित्रांनो मी। आणि ह्या विहिरीत पाणी पण भरपूर आहे। आणि ह्या विहिरीबद्दल थोडंसं मला असं ऐकायला भेटलं की म्हणजे इथल्या स्थानिक लोकांकडून की ही जी विहीर आहे ही स्वतः बाळूमामाने त्या काळी खाणलेली विहीर आहे। आणि या ठिकाणी चारी बाजूनं तटबंदी पण केलेली आहे विहिरीला। आणि इथं पाणी काढण्यासाठी घागर दावं वगैरे त्याची व्यवस्था करून ठेवलेलं आहे। साईडला बाळूमामाचा फोटो वगैरे ठेवलेला आहे। आणि इथं ही झाडं आहेत, ह्या अशी घनदाट सगळी झाडं आहेत इथं। आणि ह्या झाडाखाली एक बाळूमामाचा फोटो ठेवलेला आहे, हांडा वगैरे आहे तिथं। आणि इथलं वातावरण थोडंसं अगदी मस्त वातावरण आहे। उन्हाळ्यात जर इथं येऊन बसलं तर दिवसभर इथून उठू वाटणार नाही असं इथं हिरवळ आहे, गारवा आहे, मस्त हवा चाललेली आहे, वातावरण एकदम शांत आहे आणि भक्तिमय वातावरण आहे, शुद्ध वातावरण आहे ते चांगलं। तर या ठिकाणी मंदिर आहे छोटंसं अजूनही, बघू शकता तुम्ही। तर आता आपण आलेलो आहे मित्रांनो श्री हलसिद्धनाथ आप्पाची वाडी या ठिकाणी। तर आता इथून दर्शन घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे। तर आता आलोय आपण मेतक्यामध्ये, सत्यवानी बाळूमामांचं हे मंदिर आहे बघा। या मंदिराला खूप भारी अशी डिझाईन काढलेली आहे, वरती दगडी बांधकामामध्ये पूर्ण मंदिर आहे। वरच्या बाजूला मूर्त्या वगैरे छान अशा काढलेल्या आहेत, शिखर चांगलं काढलेलं आहे। मंदिराची डिझाईन एकदम ॲक्टिव्ह आहे, दिसायला हे मंदिर एकदम टकाटक आहे। ही बाहेरची बाजू आहे, इकडल्या साईडला वरती मेंढ्या काढलेल्या आहे बघा। आणि ही प्रवेशद्वार। तर या ठिकाणी गर्दी आहे भरपूर आता अमावस्या असल्यामुळं। तर आता मी बाळूमामाच्या मंदिरात इथं आत्मापुरात दाखल झाले मित्रांनो। आणि आरतीचं टायमिंग आहे आता, म्हणजे अजून आरती एक 10 ते 15 मिनटात आरती चालू होईल। आणि आता आम्ही दर्शनासाठी लाईनीत उभा राहिलेला आहे। तर आता या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये गर्दी किती मोठ्या प्रमाणात आहे बघा। आता आरतीचं टायमिंग झालेलं आहे, त्यामुळं लोकांना सगळ्या खाली बसवलेलं आहे, गेट बंद केलेला आहे। आणि बघा इकडे सगळा दरबार असा बाळूमामांचा गच्च भरून गेलेला आहे बाळूमामा भक्तांनी। या ठिकाणी जिकडं बघल तिकडं सगळे भक्तगण दिसत आहेत। हात वर करून हात वर करून अविनाश गाताडे गावाचं नाव मिरज, अविनाश गाताडे गावाचं नाव आहे मिरज।
ही व्यक्ती जर कुठे असल्यास मंदिराच्या समोर यायचं. अविनाश गाताडे झालं